खरं तर हा एक प्रकारचा हुकुमशाहीचा निर्णय यांनी घेतलेला आहे. पत्रकार हे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहेत. त्यांच्यामुळे जनतेपर्यंत आपली सरकार काय करते, सरकारी योजना काय आहेत, ह्या लोकांपर्यंत पोहोचत असतात. त्यांच्यावरतीच जर बंदी घातली तर सरकार त्या सभागृहामध्ये काय करतं ते आमच्यापर्यंत कळणार नाही. सेकंड, सरकार कोणते निर्णय घेते, किती भ्रष्टाचार करतं हे आम्हाला मुळात कळणार नाही. त्यामुळे मी या निर्णयाचा जाहीर निषेध करतो आणि या निषेधार्थ आम्ही मुख्यमंत्री साहेब जेव्हा आपल्या मीरा भाईंदरमध्ये येणार आहेत 3 तारखेला, त्या कार्यक्रमामध्ये आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवून विरोध करणार. महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जो बॉटलनेक ब्रिज बनलेला आहे, या कारणास्तव संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे, देशात नव्हे तर पूर्ण जगामध्ये आपल्या मीरा भाईंदरचं नाव खराब झालेलं आहे. हा ब्रिज कोणी पास केला, कोण इंजिनियर होतं, यांच्यावरती तात्काळ कारवाई करावी. या कारणास्तव याच्यावरती नजर आपल्या मुख्यमंत्री साहेबांची पडावी. या कारणास्तव आम्ही 3 तारखेला मुख्यमंत्री साहेब आपल्या मीरा भाईंदरमध्ये मेट्रोचं उद्घाटन करायला येणार आहेत. त्यांना काळे झेंडे दाखवून आम्ही निषेध करणार आहोत, कारण की तुमच्या चुकीच्या निर्णयामुळे माझ्या मीरा भाईंदरचं नाव संपूर्ण जगात बदनाम होत आहे.